गोंयांत खरेंच अनएम्प्लॉयमेंट आसा काय कितें, काय एके वाटेंतल्यान नोकरी अवेलेबल आसा आनी लोकांक त्यो नोकऱ्यो घेवपाच्यो ना. हांव आत्तां जस्ट सकाळी फुडें येता आसतना बिचोलेंत एक आमी प्लेसमेंट रोजगार मेळा इनॉग्रेट केलो हांवें. आनी 49 इंडस्ट्रीज बिचोलेंतल्या त्या आमच्या स्कुलांत आयल्या आनी 350 जॉब्स इज अवेलेबल. आणि हे हांवें कंपेर करता आसतना सहज सगळ्यांक सांगलें की एम्प्लॉईज नोकरी जाय म्हणून कितले जाण आयल्या तेंच्यांनी म्हटलें हात वयर करा. सगळेच हात वयर आयले, तातूंतल्यान नॉट मोर दॅन 100 म्हणजे 100च्या पेक्षा चड लोकांनी हात वयर करूंक ना. आनी अवेलेबल वेकन्सीज प्रेझेंट इज नॉट लेस दॅन 350 म्हणपा लागले. म्हणजे 350 वेकन्सी आसतना 100च भुरगे येता आनी परत नोकरी ना म्हणटा. आतां नोकऱ्यो तरी कसल्यो जाय लोकांक, हाजेर आमी थोडोसो केलो. मागीर आमी तेंय बी आमच्या लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत खूब दीस जाले आमी फाटले हांव क्लोजली मॉनिटर करता फाटलीं 3 वर्सां कंटिन्युअसली. वेरियस इंडस्ट्रीज लोकां कडेन उलयता हांव, युनियन्स आनी एसोसिएशन्स तांच्या कडेन उलयता. मजदूर संघाचे हांगासर रिप्रेझेंटेटिव्स आसा, अनएम्प्लॉयड आसा तांच्या कडेन उलयता. तातूंतल्यान एक सोल्युशन कितें तरी येवपाक जाय म्हणून तें सोल्युशन जर येयना आसत जाल्यार ह्यो गजाली अश्योच उरतल्यो. नेक्स्ट प्रॉब्लेम कितें आसा, आमचो मायंडसेट जो आसा तो बऱ्याच जाणांक फिक्स जॉब जाय. ओके, फिक्स जॉब जाय. तांचें म्हणणें की प्रायवेटान आमकां फिक्स जॉब मेळना, मदींच कोण काडून उडयतात म्हणून. आवर लेबर डिपार्टमेंट हॅज इंटरवीन की तुमी जर रेग्युलर काम करीत आसत जाल्यार कोण कोणाक काडून उडयना. म्हणजे जे एम्प्लॉईज आसा तांच्याय सायडींतल्यान वेरियस डिफिकल्टीज आसतल्यो किंवा एम्प्लॉयड सायडींतल्यान ते इश्यू आमी रिजॉल्व करपाचो प्रयत्न केला. म्हाका दिसता एक मायंडसेट जो आसा पळय न्ही गोंयांत वो आतां तयार जावपाक लागला की अनलेस एंड अंटील आमी आमचे आउटपूट दिवचे ना तो पर्यंत एम्प्लॉई जो आसा पळय न्ही, म्हणजे एम्प्लॉयर आहा पळय न्ही, वो एम्प्लॉई कंटिन्यू करूंक शकना. म्हणून हो मायंडसेट चेंज जावपाक लागला. वेन वी हॅव इंट्रोड्यूस म्हणजे स्किलिंग प्रोग्राम इंट्रोड्यूस केलो आनी दॅट इज गोईंग व्हेरी गुड नाव. आफ्टर 2 years we'll get the result for this skilling program. Second, we have introduced the CM apprenticeship program. आणि आफ्टर द CM apprenticeship program खूब जाणांनी आमी गव्हर्मेंटात फाटल्या वर्सा जर 9,000 हे apprenticeship जॉईन केले आसत इन प्रायवेट सेक्टर. मोर दॅन 8,000 apprenticeship had joined in private sector. That is also one of the good thing. म्हणजेच एक स्किल्ड मॅनपॉवर ही तयार जावपाक लागली आनी एक वर्क कल्चर गोंयांत वाडपाक लागलेलें आसा की हय आतां काम करपाक जाय. आनी प्रायवेट सेक्टरांतली एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्दां वी आर एक्सेप्टिंग इन अवर गव्हर्मेंट फॉर द 2 जॉब, म्हणजे LDC लेवल जॉब आनी MTS लेवल जॉब. हाज्या खातीर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आसा. आनी ती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कोणाची, नॉट ओन्ली फ्रॉम द गव्हर्मेंट, from the private companies also. When you are giving whatever the experience certificate is accepted by the government. But the unemployment जो रेट दिसता वो अनएम्प्लॉयमेंट रेट इतक्या मोठ्या प्रमाणात कित्याक दिसता. आमी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीच्या वतीन सगळे जाण एम्प्लॉयमेंटान एक्सचेंजीन रजिस्टर्ड कित्याक करता, आपल्याक फक्त गव्हर्मेंट नोकरी जाय म्हणून. प्रायवेट नोकरी जाय म्हणून तो एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड करिना, आपल्याक गव्हर्मेंट नोकरी जाय म्हणून थंयसलो फिगर हो 1,10,000 पर्यंत फिगर आमकां दिसता की आपल्याक जाय. ताज्या उपरांत आमी तेजेर स्क्रुटनी करपाक सुरवात केली. आफ्टर 10th, आफ्टर 12th, आफ्टर ग्रॅज्युएशन तो फर्दर एड्युकेशन घेता आसत जाल्यारूय तो एम्प्लॉयमेंटान रजिस्टर्ड करता की आपलो नंबर लागचो. बरेच जाण म्हणटा की आपलो गव्हर्मेंटान नंबर लागोंक जाय केन्ना तरी म्हणून तो रजिस्टर्ड करता. द 50% वन वॉज रजिस्टरिंग इन द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, दे आर डुईंग द फर्दर एड्युकेशन, दे आर कंटिन्युईंग विथ देअर एड्युकेशन. द सेकंड म्हणजे 30% ऑफ द पीपल दो आर रजिस्टरिंग इन द एम्प्लॉयमेंट बट स्टील दे आर वर्किंग इन द प्रायवेट सेक्टर्स. तांचें म्हणणें की प्रायवेट सेक्टरान जरी आपूण काम करता आसत जाल्यारूय बी आपल्याक गव्हर्मेंटाची नोकरी जाय म्हणून आमी हांगा कॅन्सल करिना आनी आमीय बी ताजो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीतलो नांव कॅन्सल करिना. हार्डली द 20% ऑफ द पीपल दे आर अनएम्प्लॉयड. बट ते अनएम्प्लॉयड कित्याक, तांकां कामूच करपाचें ना. म्हाजें तो स्पश्ट म्हणणें आसा. तांकां जर काम करपाचें असलें जाल्यार जॉब अवेलेबल आसा काय ना? तुम्ही सांगा, हांव सांगता न्ही, फुडें बसला त्या प्रेसवाल्याक कळून न्ही आसा काय ना जॉब अवेलेबल तुमच्या कडेन. हा, येस, दे आर नॉट रेडी टू टेक द चॅलेंज. दे आर नॉट रेडी टू टेक दीस ऑपॉर्च्युनिटीज वीच आर एट प्रेझेंट अवेलेबल इन द गोय. आणि म्हणून बरेचशे फावटी ते गोंयांत म्हणजे आतां तर आमच्या वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन बी थंयच इंटरव्यू घेवपाक सुरवात केल्या खूब जाणांनी.
आनी चुकून त्या खातीर गोंयांत इंटरव्यू घेता थंय सुद्दां फ्रॉम द नेबरींग डिस्ट्रिक्ट द पीपल आर कमिंग हियर दे आर गिवींग द इंटरव्यूज आनी आफ्टर ऑल गोंयांतलो कोण तरी येयना जालो आसत जाल्यार तांकां कोणाक तांकां शेवटी भायल्यांक सिलेक्ट करचेंच पडटलें कारण तेंचे हे जे आसा पळय न्ही कंपनी जर रन जातलो आसत जाल्यार तांकां भायले घेवचेच पडटलें म्हणून म्हणजे आयच्या दिसा हांव ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान परत गोंयकार भुरग्यांक रिक्वेस्ट करता की दे आर रेडी टू फॅसिलिटेट दे आर रेडी टू डू द हँड होल्डिंग जाल्यार आमच्या लोकांनी जॉयन जावपाची गरज आसा.